अशा 2 लिफ्ट आहेत. फायर सिस्टीम, स्टेअरकेस, इकडे 2 फ्लॅट, इथे एक लिफ्ट आहे. असे एकूण इकडे स्टेअरकेस आहे, 2 स्टेअरकेस आणि 3 लिफ्ट आहेत. एक मोठी आणि 2 रेग्युलर. ही अशी लॉबी आहे, सुंदर प्रशस्त अशी. 505 नंबरचा फ्लॅट समोरचा. इथून असा हा व्ह्यू आहे. त्यानंतर हे माझा फ्लॅट 506 अमोल कदम 506. हा असा प्रशस्त सुंदर असा हॉल आहे. त्या हॉलसमोरच अशी सुंदर अशी 10x6ची पूर्णपणे अशी गॅलरी आहे. पूर्ण कवर्ड गॅलरी आहे. ग्रिल आहे त्याला. असा सुंदर असा इथून व्ह्यू येणार आहे. कन्स्ट्रक्शन असून चालू आहे. मोठी सोसायटी आहे. या ठिकाणी पूर्ण जेवढा मोकळा स्पेस देतो इथं ॲमिटीज येणार आहेत. ॲमिटीज स्पेसिंग डोळ्याला निसर्गरम्य असं ॲमिटीज स्पेसिंग येणार आहेत. उजेड भरपूर आहे, ऊन भरपूर येणार आहे इथं. हे किचन आहे. किचनला अशी खिडकी, व्हेंटिलेशन भरपूर आहे, उजेड भरपूर आहे. असं किचनमधला व्ह्यू आहे हॉलचा. इथे फ्रीज बसू शकतो. इथे एक सॉकेट दिलेलं आहे. ही अशी सुंदर अशी गॅलरी आहे. इथून सुद्धा व्हेंटिलेशन भरपूर आहे. ऊन आहे, उजेड आहे. आत्ता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. तर या गॅलरीतसुद्धा ऊन आणि व्हेंटिलेशन असा व्ह्यू आहे. हॉलमधून एंट्री केल्यावर समोरच कॉमन बाथरूम, बेसिन. त्याच्या ह्या साईडला एक चिल्ड्रन बेडरूम आहे. चिल्ड्रन बेडरूममध्ये पण या वक्ताला ऊन भरपूर आहे, असा व्ह्यू आहे. त्यानंतर ही मोठी मास्टर बेडरूम. इथून एंट्री केली की ही लॉबीच्या लगतच बाथरूम आहे. अटॅच संडास बाथरूम आहे. बेसिन, पद्धतीनं. त्याचबरोबर कॉमन बाथरूममधून खिडकी उघडल्यावर असं बाहेरच्या बाजूला असा डक्ट आहे. इथं पण साहित्य ठेवता येईल. आपला प्रायव्हेट डक्ट असं कव्हर केलेला आहे. बेडरूममध्ये आत प्रवेश केला की इथं कॉमन अटॅच संडास बाथरूम. मास्टर बेडरूम आहे. 10x11ची मोठी अशी प्रशस्त अशी बेडरूम आहे. इथं आता या वक्ताला पण उजेड आणि ऊन, दिवसा लाईटची आवश्यकता नाही. हे पण ॲमिनिटीज फेसिंग लाईट्स आहे. मोठ्या प्रशस्त अशा खिडक्या आहेत. ही पूर्ण जेवढा मोकळा स्पेस दिसतो इथेच पूर्ण ॲमिनिटीज येत आहेत.